ते नाम सांगितले. नाम साधनाचे सार, मंत्र बीज हरी, आणि आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, पण एक हरी नाम जपता घडे. हा, कोटीनी यज्ञ आपल्याकडून होतील का? नाही होणार. पण एकदा जर ते भगवंताचं नाम आपल्या मुखात आलं तर कोटी यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला भेटते आणि त्या नामाने आपलं जन्म मरणाची राहटी तुटून जाते. तसं नाम आपल्याला घ्यायचंय आणि ते नाम जिथं भेटल तिथं आपण शरण जायचं की ज्याने आपल्याला हे मायाजाळ सगळा मिथ्या आहे. पहा, आपल्याला ह्याच्यातलं सुख देणारे सगळे भेटलेत आतापर्यंत. ह्याच्यातलं आपल्या डोळ्यांनी जे दिसतंय त्यातलं सुख देणारे सगळे सद्गुरू भेटलेत आतापर्यंत, गुरु भेटलेत आपल्याला आतापर्यंत. पण ह्या संत काय करतात तर संत ह्या डोळ्यांनी जे दिसत नाही, रवी दीप हिरा दाविती देखणे, पण अदृश्य दर्शन संतांची. कारण हे सूर्याने आपल्याला डोळ्यांनी जेवढं दिसतंय तेवढं दाखवता येतंय, पण संत असे आपल्याला दाखवतात की अदृश्य दर्शन, म्हणजे ह्या डोळ्यांनी जे दिसत नाही ते आपल्याला दर्शन करून देतात. असे सद्गुरू इथं ते ह्या डोळ्यांनी दिसतंय त्यातलं दाखवत नाहीत. कारण हे डोळ्यांनी जे दिसतंय ते सगळं नाशिवंत आहे. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रुक्मादेवी वराचे. हे जे डोळ्याने दिसतंय ना ते स्वप्न आहे सगळं, ते सगळं खोटं आहे. आणि त्या खोट्यातल्याला आपण खरं समजून आपली भटकंती चालली. म्हणून हे जे खोटं आहे ते आपल्याला कळालं पाहिजे आणि जे खरं आहे त्याच्या पाठीमागं आपण गेलं पाहिजे. त्या सत्याचा शोध केला पाहिजे, त्या सत्याच्या पाठीमागं आपण गेलं पाहिजे. सत्य काय जगात तसं पाहायला गेलं तर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का गा दावितला जगता करू. कारण सत्य साच खरे नाम विठोबाचे करे. ह्याच्या जगात फक्त नाम आणि देव सत्य आहे, नाहीतर बाकी सगळं सगळं झूट आहे, सगळं नाशिवंत आहे. फक्त शाश्वत तेवढा देव आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. एरती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. कारण आधी बी नव्हतं, मधी बी नाही आणि शेवटी बी लागणार नाही, त्याच्यात सुख नाही. म्हणून अविनाश करी आपुलिया आयशे, आणि लावी मना पिशे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणीची सरे, आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. कारण का पहा, जी उत्तम कीर्ती जी म्हणतात ना ती ही आहे, ही उत्तम कीर्ती. कारण एका मरणाने गेल्या पण पाठीमागं हे सगळं कीर्ती करून चालल्या. त्यांच्या नामामुळं, त्यांच्या जाण्यामुळं पाठीमागं हे सगळं चाललंय. उत्तम चिवरे कीर्ती मागे. कारण हे जे मिळाले त्यांच्या आईला ते मिळाले, त्याच्यामुळं ही सगळं चाललंय पाठीमागं. आणि त्याच्यामुळं त्यांनी जरी घेतलेलं नव्हतं तरी सुद्धा त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का तर त्यांच्या प्रत्येक मासिकाला हे असं आत्मज्ञानातून प्रवचन चालू आहे, त्याच्यामुळं त्यांचा उद्धार. कारण त्यांच्या आईने भेटले, त्याच्यामुळे ते जसं म्हणतात ना, मातृ पितृ भ्रात सहोत्र अपार, आणि चतुर्भुज नर होऊन ठेले. कारण त्यांच्यामुळे हे घडणार आहे. आपला वेळ झालाय का? म्हणतात ना की दोन्ही पक्ष पाही उतरते. कारण हे जर नाम भेटलं ना, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, आणि दोन्ही पक्ष पाही उद्धरती. कारण हे नाम आपल्याला भेटल्यानंतर आपल्या कोटी कुळाचा उद्धार होतो, कोटी कुळाचा. आणि त्या कोटी कुळाचा उद्धार करण्याचं साधन आपल्याला भेटलं पाहिजे. त्याला नाम म्हणतात. ते भगवंताचं नाम आहे आणि ते अवताराला येऊन देवांना सुद्धा घ्यावा लागले. नामदेवराय एवढे मोठे होते तरी सुद्धा त्या नामदेवरायाला सुद्धा ते ज्ञान घ्यावं लागलं. आणि त्या मी तर म्हणेन की साधू संतांपेक्षा आपलं भाग्य थोर आहे. साधू संतांपेक्षा तुम्ही म्हणता ना असं कसं साधू संत जगात थोर आहे. कारण संतांचा महिमा एवढा बहुदुर्गम आहे. कारण ते शाब्दिकांचे काम नाही येते. संत आहेतच पण त्यांच्यापेक्षा सुद्धा आपण भाग्यवान आहेत. कारण का तर पहा, तुकाराम महाराजांना हे ज्ञान भेटण्यासाठी दरमजल दरकोस करत ओतूरला जावं लागलं. तिथं बाबाजी चैतन्याकडून हे त्यांना ज्ञान भेटलं. निवृत्ती महाराज आपले निवृत्ती दादा
नाही तर तुमच्या ध्यानात यायचे देशमुख. हा, निवृत्ती दादांना हे ज्ञान भेटल्यासाठी त्यांना त्र्यंबकेश्वरला जावं लागले. तेव्हा हे ज्ञान गहिनीनाथाकडून त्यांना मिळालं. आणि नामदेवरायांना हेच ज्ञान भेटण्यासाठी त्यांना औंढ्या नागनाथला जावं लागलं. आणि तुम्हाला आपल्याला घर बसल्या हाय का नाही, देव घ्या कुणी आणि ऐका म्हणून आपण त्यांच्यापेक्षा सुद्धा भाग्यवान आहे. कारण आपल्याला घराच्या दारात सुद्धा नाही, बळच घ्या ताई, घ्या मावशी म्हणून हे खरं ज्ञान आहे. आणि ह्यांनीच आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. एवढं भाग्यवान आहेत आपण, म्हणून आपणच फक्त म्हणू शकतो आम्ही दैवाचे आणि दास पंढरीरायाचे, नवे दास श्रीपाद रायाचे. कारण हे आपले ते जर नसते तर आपल्याला हे कळालं नसतं. त्यांच्या कृपेने आपल्याला हे कळालं. आम्हाला कळालं तुमच्या म्हणून पहा की त्यांनी आपल्याला हे कळून दिलं, म्हणून आज आपण भाग्यवान ठरलो. आपण लोखंडच होतो, आम्ही सगळी आपण लोखंडच होतो, पण त्या परिसाचा स्पर्श आपल्याला झाला. आणि तसं पाहायला गेलं तर त्या परिसाने आपल्याला सोनं करून टाकलं. पण ती परिसाची सुद्धा त्या महात्म्याला ती उपमा शोभत नाही. कारण ते महात्मे लोह परिसाची नसा हे उपमा आणि सद्गुरु महिमा आगाधाची. कारण का तर जो परिस आहे तो लोखंडाला लावला तर त्याचं सोनं बनतंय, पण परिस बनवू शकत नाही. ते लोखंडाचं फक्त सोनच बनवतो. पण सद्गुरु असे आपणासारखे करीती तात्काळ आणि नाही काळ वेळ तयार. ते आत्मस्वरूप आहेत ना, ते गुरु हा साक्षात परब्रह्म आणि आपल्याला त्या परब्रह्माचाच अनुभव आणून देतात की आपण सुद्धा परब्रह्मच आहोत. आणि तसे सद्गुरु आपल्याला मिळाले. आणि ज्यांना मिळाले नसतील त्यांनी घेण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना नाम नसन मिळालं त्यांनी ते नाम घेण्याचा प्रयत्न करावा. ज्यांनी मिळालं असन त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करावा, त्याचाच दृढ निश्चय करण्याचा प्रयत्न करावा. कारण नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. कारण नामच तारक हे थोर, नामे तारिले अपार. कारण नामाने हा कोटी कुळांचा उद्धार झालेला आहे, राक्षसांचा उद्धार झालेला आहे. नवे ह्या नामाने हो का दुराचारी विषय आसक्त, पण संत कृपे त्वरित उद्धरती. आजमेळासारखे वाल्या कोळ्यासारखे ह्या नामाने तरुण गेले, राक्षसासारखे तरुण गेले. आम्ही तर सोन्यासारखी माणसं आहेत, त्यांच्याकडून आपण तरणार नाहीत का? पण ते ओरिजिनल नाम जर आपल्याला भेटलं तर आपण तरू शकतो. हा संदेश पहा, आपल्या ताईच्या मासिका निमित्त हे ज्ञानाचं भांडवल आपल्यासाठी खुलं करून ठेवलंय. आणि ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी ते ज्ञान अमृत पिण्याचा प्रयत्न करावा. आणि अजर अमर होण्याचा आपल्याला एवढाच गोल्डन चान्स आहे. कारण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म पुन्हा फेरा पडे. कारण का आज करू उद्या करू म्हणता आपल्याला उद्याचा दिवस येणारच आहे हे माहिती नाही. कारण क्षणाचा इथं भरोसा नाही. म्हणून कल करने करे सो आज करे सो अब, निकल जाएगा श्वास तो करेगा कब. कारण उद्याची गॅरंटी आपली नाही. म्हणून याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. कारण पशु पक्ष्याच्या योनीत आपण गेलो तर आपल्याला हे कळणार नाही. फक्त ही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम आणि संसार बंधन संभ्रम भोगू नका. कारण हे बंधन तोडायचेत आपल्याला. तर ही बंधन तोडण्यासाठी फक्त नाम हे शस्त्र आहे. कारण ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र आणि एमे कुळ गोत्र वरची येले. कारण ते जे शस्त्र आहे आपल्याला मंत्राचं, त्या शस्त्राने आपण सगळं हे मायाजाळ तोडू शकतो, नवे मायाजाळातून सुटू शकतो. म्हणून हे ज्ञान घेण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जन्माला आलो तर त्याच्यासाठी आपल्याला जन्माला टाकले, दिलाय भगवंताने नरदेह आपल्याला की हे ज्ञान समजून घेण्यासाठी. तोपर्यंत आपलं कार्य संपलेलं नाही. कारण आपण किती जरी सगळं कमवलं तरी पण हे जर आपल्याला भेटलं नसेल तर आपला जीवन व्यर्थ जाणार आहे. किती बी कमवलं तरी हे जर भगवंताचं ज्ञान आपण समजून नाही घेतलं तर आपला जन्म वायाला गेलाय. म्हणून संत
संताजी महाराज सांगतात की आला जन्म नका घालवू फुका हो, सांगून गेले जगीय संत तुका हो. आल्या जन्मी करावे काम, सदा जपावे हरीचे नाम. नाम हरीचे घेता राहू नका हो, आणि सांगून गेले जगीय संत तुका हो. बहुमोलाची जीवन काया, अभिमानानं जाईल वाया. नाम हरीचे घेता राहू नका हो, आणि सांगून गेले जगीय संत तुका हो. दास संताजी सांगे या लोका, नरजन्म नाही रे मागुता. पुन्हा आपल्याला जन्म भेटणच ह्याची गॅरंटी नाही. म्हणून याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि आपले ताई शीतलताई आणि तुम्ही साधू संत सगळी जमलात तुमच्या चरणावर. पहा, हे जे ज्ञान आहे ते कळाल्यानंतर आपल्यामध्ये भेद राहत नाही. आता बऱ्याचशा महाराज लोकांना स्त्रियांची कीर्तनच जमत नाही, आहे का नाही? पण स्त्री आणि पुरुष हे वेगळे नाहीत हे ज्ञान आपल्याला कळालं पाहिजे. ही कारण सर्वा घटी राम, सगळ्यांमध्ये एक आहे. सगळ्यांमध्ये आत्मा आहे का? पुरुषांमध्ये वेगळा आहे, स्त्रियांमध्ये वेगळा आहे नाही ना. पण तिच्याकडं ज्यांना स्त्री जमत नाही त्यांनी स्त्री म्हणून पाहण्यापेक्षा आपली आई म्हणून पाहणं. तीच आईने जर आपल्याला जन्म दिला नसता तर आपण हे ज्ञानाचे ढोस पाजायला कुणाला आला असतो का जन्माला? आणि आईची निंदा करतो आपण. आईची निंदा करायला आपल्याला आहे का सांगा ना? आईची निंदा जर करत असेल तर जन्माला त्याच्या जोनी करंटा नेने अद्वैत वाटा आणि रामकृष्ण पैठा कैसेनी होई. पण हे श्रीपाद बाबांनी सगळं काढलं आणि पहिला अधिकार स्त्रियांना दिला की तुम्ही कीर्तन करू शकता. सगळीकडे चालते स्त्रिया, फक्त कीर्तनालाच म्हणतात आम्हाला चालत नाही. घरात स्वयंपाक करायला, मुलाला जन्म द्यायला सगळ्याला चालतात, सगळं काय करायला, फक्त कीर्तनाला चालत नाही. पण हे जे आहे परंपरा आले ती मोडीत काढण्यासाठी मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्य चाले ऐसा असा श्रीपाद बाबांनी केला. आणि त्यांच्या पाठीमाग नांदेबाबांनी सुद्धा हे कार्य चालू केलं की आपल्या घरापासून सुरुवात